आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं म्हणजे बी फाइंड करायचा प्रोड्यूस बाय करंट produced by a current in a semicircular arc of wire. Semicircular arc of a wire. तर आपण बघा लास्ट लेक्चरला काय घेतलं होतं तर आर्क घेतला होता पण तो किती आहे ते नाही सांगितलं होतं बरं की नाही. आता डायरेक्टली आपल्याला काय करायचं आणि पूर्ण सर्कल साठी घेतलं होतं आपण राईट ना. आता आपल्याला काय करायचं तर सेमी सर्क्युलर आर्क जर असेल तर त्यासाठी किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं. कारण पुढचं जे एक्झाम्पल आहे ते याच्याच वरती बेस आहे. तर सर्वात पहिले मी काय करतो तर एक सेमी सर्क्युलर आर्क या ठिकाणी कन्सिडर करतो. तर सर्वात पहिले मी या ठिकाणी सेमी सर्क्युलर आर्क या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करू आणि त्याच्या सेंटरला आपल्याला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. सपोज मॅग्नेटिक फील्ड आपण कुठे घेतला तर ओ पॉइंटला. सेमी सर्कलचा जो ए हा जो पॉइंट आहे तो ए कन्सिडर केला आणि इकडचा जो पॉइंट आहे तो काय कन्सिडर केला तर बी. ए पासून तर ओ पर्यंत डिस्टन्स किती असणार तर सपोज आपण ते आर कन्सिडर केलं. आर इज द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. ही पण काय लिहितं त्याची रेडियस झाली आणि या ओ पॉइंटला आपल्याला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. ठीक आहे. आणि करंट काय होणार तर करंट या डायरेक्शन याच्यातून काय होणार तर फ्लो होणार राईट. मग या ठिकाणी तुम्ही एक स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट कन्सिडर केलं तरी चालेल आणि त्याची डायरेक्शन अशी असणार आहे. याला टँजेन्शियल असणार आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट. इथं जर कन्सिडर केलं तर लेंथ ऑफ एलिमेंट आणि खालच्या डायरेक्शनला तो या ठिकाणी अलाइन होणार. ठीक आहे. आणि इथला जर अँगल घेतला तर याच्यासाठी आपण ऑलरेडी सर्क्युलर आर्क जर असेल त्याच्यासाठी आपण मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केलं. सर्क्युलर नाही फक्त आर्क असेल सर्क्युलर आर्क जर असेल तर त्यासाठी आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड केलं होतं. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड at the center of circular arc. काल याचं डेरिव्हेशन झालेलं आपलं. सर्क्युलर आर्क जर असेल त्याच्यासाठी किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे त्यासाठी काल आपण डेरिव्हेशन घेतलेलं होतं आणि ते किती होतं तर बी इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय या ठिकाणी काय असेल तर आय डिवायडेड बाय काय असेल तर आर आणि इंटू काय होता तर तुमचा थिटा होता. ओके. अँड व्हॉट इज थिटा. थिटा आपण थिटा नव्हता घेतला आपण नवीन अँगल घेतला होता तो काय कन्सिडर केला होता तर फाय कन्सिडर केला होता. बरं की नाही. तर पुस्तकात तुम्हाला दोन्ही थिटा दिलेला आहे तर आपण वेगळं अँगल कन्सिडर करू. तो काय कन्सिडर केला तर फाय कन्सिडर केला. फॉर सेमी सर्क्युलर आर्क जर असेल तर सर्क्युलर आर्क असेल तर फायची व्हॅल्यू किती 2 पाय आर आणि सेमी सर्क्युलर असेल तर फक्त काय करावं लागेल तर तुम्हाला पाय आर या ठिकाणी पुट करावं लागेल. बरोबर की नाही. फॉर सेमी सर्क्युलर आर्क फाय इज इक्वल टू किती असणार तर फक्त पाय आर इतका असेल. ठीक आहे. हाफ सर्कम्फरन्स इतका असेल. ठीक आहे. मग वरती बी चा फॉर्म्युला देअरफॉर बी फॉर सेमी सर्क्युलर आर्क इज इक्वल टू काय असेल तर μ0 अपॉन 4 पाय पुढे करायला तर आय डिवायडेड बाय आर आणि जो फाय आलेला आहे फाय किती तर पाय आर इतका आलेला आहे. बरं की नाही. पाय आर इतका काय आलेलं तर सेमी सर्क्युलर आर्क साठी आलेला आहे. इथला एक आर आणि इथला एक आर कॅन्सल. इथला पाय आणि इथला एक पाय काय झाला तर कॅन्सल झाला. मग बी जर घेतला तर बी चा जो फॉर्म्युला भेटणार आहे बीचा फॉर्म्युला भेटेल काय तर μ0 आणि आकार राहिला तुमचा आय टोटल डिवायडेड बाय काय असेल तर फक्त 4 असेल. सेमी सर्क्युलर आर्क जर असेल तर अँगल फक्त 5 होणार आहे 180 होणार आहे. सॉरी आर नसणार. अँगल घ्यायचा आपल्याला सर्कम्फरन्स नाही घ्यायचा. मग इथं पण काय असणार तर फक्त पाय असणार आहे आर तसंच राहणार. ठीक आहे. म्हणजेच काय ना तर μ0 आय डिवायडेड बाय 4 आर हा काय झाला तुमचा मॅग्नेटिक फील्ड झाला. आणि जे तुम्ही पूर्ण सर्क्युलर आर्क साठी घेतला सर्क्युलर आर्क साठी काय असतं μ0 आय डिवायडेड बाय 2 आर. क्लिअर आहे. आणि जर रेग्युलर जर कोणताच अँगल माहित नसेल तर हा जनरल फॉर्म्युला आहे.
मग तुम्ही फायची व्हॅल्यू शोधायची आणि त्याच्यानुसार त्याच्या पुट करायचं. मग आपण सेमी सर्क्युलर किंवा पूर्ण सर्क्युलर साठी या ठिकाणी काढू शकतो. तर सेमी सर्क्युलर साठी किती असतं तर μ0 I डिवायडेड बाय 4r इज द फॉर्म्युला फॉर सेमी सर्क्युलर आर्क. या ठिकाणी आपण फर्स्ट केस घेतली, त्याच्या आधी एक केस घेतली होती सर्क्युलर साठी, ही सेकंड केस असेल सेमी सर्क्युलर आर्क साठी आणि हा फॉर्म्युला त्याचा आलेला आहे. 10.5 दिलेला आहे तुम्हाला. 10.5 आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. याच्याशीच रिलेटेड आहे क्वेश्चन, आपण समजून घेऊ आणि गिवन काय तर ते पण या ठिकाणी लिहून घेणार. ठीक आहे, गिवन डेटा. तर बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, अ वायर हॅज 2 स्ट्रेट सेक्शन. एक वायर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय तर 2 स्ट्रेट सेक्शन दिलेलं आहे आणि पुढे ते डायग्राम मध्ये दिलेले आहे तुम्हाला. अँड 1 आर्क ऍज शोन इन द फिगर. तर फिगर मध्ये ते दाखवलेलं आहे. तर फिगर आपण सर्वात पहिले ड्रॉ करून घेऊ या ठिकाणी. ठीक आहे, मग सर्वात पहिले तुम्हाला काय केलेलं आहे तर 2 सेक्शन दिलेले, 2 स्ट्रेट वायर दिलेले. मग सर्वात पहिले हा स्ट्रेट वायर झाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक सेमी सर्क्युलर आर्क दिलेला आहे तुम्हाला आणि परत एक सेक्शन दिलेला आहे आणि तो काय तर एक स्ट्रेट वायर या ठिकाणी दिलेला. अशा 3 सेक्शन मध्ये या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे आणि याच्यातून काय म्हणतात करंट पास होणार आहे. करंट किती पास होणार आहे, सपोज I इतका करंट त्याच्यातून काय होणार तर पास होणार आहे. ठीक आहे, मग आज आला तुमचा फर्स्ट सेक्शन. ओके, दिस इज सेकंड सेक्शन आणि इकडचा जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे तुम्हाला थर्ड सेक्शन दिलेला आहे आणि सगळ्या याच्यातून काय होतं करंट I इतका पास होतोय. आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे तर या सर्कलचा सेंटर दिलेला आहे. तो सेंटर त्याने रिप्रेझेंट केला आहे O ने आणि या O ला आपल्याला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं ते दिलेलं आहे. क्वेश्चन अजून पुढे रीड करू. आणि या सर्क्युलर पाथची जी रेडियस आहे ती किती दिलेली तर कॅपिटल R इज द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर आर्क. सर्क्युलर आर्कची काय दिलेली आहे तर रेडियस दिलेली आहे. आता क्वेश्चन पुढे रीड करू. गिवन मध्ये आपण डायग्राम ड्रॉ करून दिली, त्यांनी दिलेली होती. ठीक आहे, पुढे डिटरमाइन द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ऍट द सेंटर O. या O ला किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं. O बाय 3 सेक्शन इंडिव्हिज्युअली अँड टोटल. पहिले इंडिव्हिज्युअली आपल्याला फाइंड करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड इंडिव्हिज्युअल फाइंड करायचं आणि लास्टला काय करायचं तर टोटल म्हणजे काय सगळ्यांची काय करावं लागेल तर आपल्याला ऍडिशन या ठिकाणी कन्सिडर करावी लागेल. ठीक आहे, टू फाइंड फर्स्ट सेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड सपोज तो काय कन्सिडर केला तर B1 आपल्याला फाइंड करायचं. दुसऱ्या सेक्शन साठी मॅग्नेटिक फील्ड किती असेल तर B2 तो फाइंड करायचा आहे आणि लास्टचा जो आहे तो काय तर तुमचा थर्ड सेक्शन, त्यासाठी मॅग्नेटिक फील्ड किती असेल तर तुमचं B3 असं आपल्याला काय करायचं या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड या तीनही सेक्शन मध्ये फाइंड करायचं. सर्वात पहिले आपण काय कन्सिडर करणार आहे तर करंट कॅरिंग कंडक्टर आणि आकार झाला तर तुमचा लेंथ ऑफ एलिमेंट आणि तो अलॉंग द येत असेल. ठीक आहे, मग छोटासा लेंथ घेतला आणि हा जो लेंथ आहे आणि इथला आपल्याला कुठे फाइंड करायचं ते या ठिकाणी फाइंड करायचा. म्हणजे बघा लेंथ ऑफ एलिमेंट आणि ज्या पॉइंटला आपण अँगल फाइंड करत असतो त्याच्यातला अँगल घेत असतो आणि हा जो अँगल असणार या ठिकाणी थिटा तो किती असेल तर 0 डिग्री असेल. बरं की पहिल्या सेक्शन मध्ये जो अँगल असेल तो किती असेल तर 0 डिग्री असेल. मग आपण काय करू तर फॉर फर्स्ट सेक्शन, फर्स्ट सेक्शन कोणतं येतं स्ट्रेट वायर आहे. ठीक आहे, फॉर फर्स्ट सेक्शन दॅट इज स्ट्रेट वायर. आता स्ट्रेट वायर जर घेतला तर त्याच्यासाठी मॅग्नेटिक फील्ड जनरल फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेणार आहे आणि तो कोणता घेणार तर अकॉर्डिंग टू बायोट अँड सावर्ट लॉ. अकॉर्डिंग टू बायोट सावर्ट लॉ. आता बायोट सावर्ट लॉ जर घेतला तर B चा जो फॉर्म्युला आहे तो काय तर तुमचा μ0/4π IDL आणि या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला साइन थिटा डिवायडेड बाय काय असेल तर तुमचा R कोणता दिलेला आहे तर याची रेडियस, याची जर रेडियस R असेल तर याची पण किती असेल तर R इतकेच असेल. इथलं डिस्टन्स बरं की नाही आपल्याला O पॉइंटला फाइंड करायचं आहे या कंडक्टरमुळे. मग या ठिकाणी आपण एक काम करू, कॅपिटल R या ठिकाणी कन्सिडर करू. R इज द रेडियस. पण या केसमध्ये जर थिटा घेतला तर थिटा किती येतात 0 डिग्री. मग त्या ठिकाणी पुट करून टाका. मग B जर असेल तर B इज इक्वल टू काय भेटायचं तुम्हाला μ0/4π आज आला IDL साइन थिटा, थिटा किती तर 0 डिग्री आणि टोटल डिवाइड काय राहिला तर R झाला. ठीक आहे, पण साइन 0 डिग्री जर घेतला तर साइन 0 ची व्हॅल्यू किती असते तर 0 असते. मग मॅग्नेटिक फील्ड जर घेतला आपण कोणामुळे तर पहिल्या स्ट्रेट वायरमुळे तर मॅग्नेटिक फील्ड त्याला आपण B1 कन्सिडर केला. मग B1 इज इक्वल टू ही टर्म ऍज इट इज राहणार काय μ0/4π. पुढे काय राहिला तर IDL तसाच आणि साइन 0 किती असणार तर 0च असणार आहे आणि डिवाइड काय राहिला तर
आर स्क्वेअर, सॉरी आरचा स्क्वेअर पाहिजे तर. तर झिरोने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं, कारण मल्टिप्लाय केलेलं या ठिकाणी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जो असणार आहे स्ट्रेट वायर मध्ये तो किती असणार तर झिरो. आता झिरो जर असेल तर याला डायरेक्शनची काही गरज नाहीये. तर पहिल्या सेक्शन साठी आपण काय केलं तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड केलं. आता दुसरा सेक्शन घ्यायचा, तो कसा आहे तर सेमी सर्क्युलर आर्क आहे आणि इतक्यात आपण त्याच्यासाठी डेरिव्हेशन पण घेतलेलं आहे, राईट ना. मग सेमी सर्क्युलर आर्क साठी आपण काय करू तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड करू. मग आज आला पहिल्याचा आन्सर. आता आपण सेकंड सेक्शन साठी घेऊ मॅग्नेटिक फील्ड कोणासाठी फर्स्ट सेकंड सेक्शन. सेकंड सेक्शन मॅग्नेटिक फील्ड फॉर सेकंड सेक्शन. आणि सेकंड सेक्शन कसं आहे तर सेमी सर्क्युलर आर्क दिलेला आहे. सेमी सर्क्युलर आर्क. मग जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे, तो काय तर B2 आहे, राईट. आणि B2 जो आहे त्याचा फॉर्म्युला काय तर डायरेक्टली सेमी सर्क्युलर साठी μ0I टोटल डिवाइडेड बाय काय तर 4 कॅपिटल R इतका असेल. इतक्यात आपण त्याला सॉल्व्ह केलेलं आहे. कसं आलं तर ऑलरेडी आपण त्याच्यावरती डेरिव्हेशन घेतले, त्याच्यामुळे परत सांगण्याची काही गरज नाहीये. तरी झाली काय तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. आता बघा मॅग्नेटिक फील्ड जर असेल तर इथं आपल्याला काय करायचं तर डायरेक्शन पण फाइंड करायचंय. डायरेक्शन कशी असणार तर डीएल, हा जो डीएल आहे तो कसा असणार तर या डायरेक्शन मध्ये जसं डीएल आणि झाली डीएल ची डायरेक्शन, राईट ना. आणि अकॉर्डिंग टू राईट हँड रूल सर्व जे असतात करंट कॅरिंग कंडक्टर वगैरे सर्व एकमेकांना कशा असतात तर परपेंडिक्युलर. म्हणजे या करंट कॅरिंग कंडक्टरला तो मॅग्नेटिक फील्ड कसा असणार तर परपेंडिक्युलर. मग मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज perpendicular to the DL. Okay. Here magnetic field is perpendicular to DL. magnetic field is perpendicular to DL. DL ला कसं असणार तर परपेंडिक्युलर असणार. म्हणजे झाली दुसऱ्या सेक्शन मुळे. आता तिसरा सेक्शन घ्यायचा, तो कसा आहे तर स्ट्रेट वायर आहे, ठीक आहे. मग तिसरा पार्ट घेऊ आपण मॅग्नेटिक फील्ड फॉर थर्ड सेक्शन. थर्ड सेक्शन कसा आहे तर थर्ड सेक्शन आहे तुमचं स्ट्रेट वायर. आता स्ट्रेट वायर जर घेतला तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट हा डीएल असेल, ठीक आहे. याची डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये असेल, हा डीएल बार झाला, राईट ना. डीएल बार. आता डीएल बार जर घेतला आणि या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं, आर आणि डीएल याच्यामधला जो अँगल असतो तो असतो थिटा. आणि या केसमध्ये थिटा किती असणार तर परत 0 असणार. म्हणजे पहिली जी केस आहे तीच आपली थर्ड नंबरची केस असेल. मग परत घ्यायचं आपल्याला देअरफॉर अकॉर्डिंग टू बायोट अँड सॅवर्ट लॉ. बायोट सॅवर्ट लॉ जर घेतला तर तो असेल तुमचा B3 आणि तो किती असेल तर μ0/4 या ठिकाणी असेल आयडियल साइन थिटा डिवाइडेड बाय काय असेल तर तुमचा आरचा स्क्वेअर असेल, ठीक आहे. आता साइन थिटा किती आहे तर 0 आहे, तर पुट करून टाका. मग B3 तुम्हाला भेटून जाईल. B3 इज इक्वल टू μ0/4. मग आज आला आयडियल साइन 0 डिग्री आहे, मग पुट करून टाका साइन 0 डिग्री डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. साइन 0 डिग्री घेतला तर आन्सर काय येतं तर 0च असतं. म्हणजे B3 जर घेतला तर B3 भेटेल तुम्हाला किती μ0/4. आज आला आयडियल साइन 0 डिग्री 0 डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आणि 0 ने कोणत्याही टर्मला तुम्ही मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार तर 0 येणार. मग B3 किती आला तर तुमचा 0 आला. मग या प्रकारे तुम्हाला काय दिलेलं असेल तर आता इथं 3 सेक्शन दिलेलं आहे. तर कोणत्याही प्रकारचं कंडक्टर दिलेलं असेल आणि कुठेही तुम्हाला ते मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी फाइंड करावं लागेल. ऑलरेडी आपण सर्वांसाठी मॅग्नेटिक फील्ड किती येणार आहे, स्ट्रेट वायरसाठी, फायनाईट स्ट्रेट वायरसाठी, इन्फानाईट जसं असेल तसं, ठीक आहे. जशी तुम्हाला लेंथ दिलेली असेल त्या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. तर स्ट्रेट वायरसाठी आहे पण इथला थिटा 0 भेटतोय म्हणून मॅग्नेटिक फील्ड पण 0 असणार आहे. जर तुम्हाला याच्या कुठेतरी इकडे विचारलं असतं परपेंडिक्युलर किंवा कुठे पण विचारलं सराउंडिंग मध्ये तर आपण ते कॅल्क्युलेट केलं असतं, पण ते अलॉंग द लाईनच आहे, बरोबर की नाही. म्हणून मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी 0 असणार आहे.
पण सेमी सर्क्युलरसाठी अलाउंग द लाईन नाही, म्हणून तिथे मॅग्नेटिक फील्ड तुमची डेव्हलप होणार आहे आणि ते किती असणार तर μ0I/4r इतका असेल. ठीक आहे, सेमी सर्क्युलर आर्कसाठी. आता त्याने इंडिव्हिज्युअली काढायला लावलं, सगळ्यांची मॅग्निट्यूड पण काढायला लावलं, त्याचं डायरेक्शन पण आपण त्या ठिकाणी सांगून दिलं. पण बाकीच्या याच्यात तो 0 आहे, मग 0 असेल तर त्याची डायरेक्शन सांगायची काही गरज नाही, त्याच डायरेक्शन मध्ये असणार. मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होत नाही, मग डायरेक्शन घेण्याची काही गरज नाहीये. आता लास्टचा टॉपिक काय तर या सगळ्यांचं टोटल फाईन करायचं. 4th नंबरचा पॉईंट पण या ठिकाणी ऍड करून घ्या. 4th नंबरचा काय असेल तर टोटल मॅग्नेटिक फील्ड. टोटल मॅग्नेटिक फील्ड आपण बी ने रिप्रेझेंट करू आणि टोटल मॅग्नेटिक फील्ड काय करावं लागेल तर या तीनही सेक्शन मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं सर्वांची आपल्याला या ठिकाणी ऍडिशन करावी लागेल. आता काय करायचं आपल्याला 4th नंबरचा पार्ट, तो म्हणजे काय तर टोटल मॅग्नेटिक फील्ड. टोटल मॅग्नेटिक फील्ड इज बी आणि बी कशापासून बनलेला आहे तर पहिल्या सेक्शन पासून, नंतर दुसरा सेक्शन, नंतर तिसरा सेक्शन, तर सर्व मॅग्नेटिक फील्डची मी या ठिकाणी काय केलं तर ऍडिशन. पहिला सेक्शन जो आहे B1 मुळे किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली तर ते आहे तुमची 0. B2 मुळे किती मॅग्नेटिक फील्ड आहे तर ते आहे तुमचं μ0I टोटल डिवाइडेड बाय काय असेल तर 4r प्लस B3 किती आहे तर B3 तुमचं परत 0 आहे. या सर्वांचे जर ऍडिशन केलं तर मॅग्नेटिक फील्ड भेटेल तुम्हाला μ0I टोटल डिवाइडेड बाय किती असेल तर 4r. ही झाली तुमची मॅग्नेटिक फील्ड. इज दॅट क्लिअर? ही झाली टोटल मॅग्नेटिक फील्ड तुमची. म्हणजे काय, फक्त ते जे वायर दिलेले आहेत ज्या तीनही सेक्शन, तर ते 3 सेक्शनचा यूज नाहीच आहे, फक्त तो सर्क्युलर पाथ आहे ना त्याच्याचमुळे काय होणार तर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे आणि ती किती असणार फक्त μ0I/4π. टोटल पण तितकेच असेल आणि सर्क्युलर आर्कमुळे पण तितकेच असेल, कारण बाकीच्या दोन्ही पण काय तर 0 आहे. इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे, व्यवस्थित समजून घ्या. तर पुढचा जो पॉइंट आहे इम्पॉर्टंट आहे, एक्सियल मॅग्नेटिक फील्ड produced axial magnetic field produced by current in a circular loop. Current in a circular loop. ओके, व्यवस्थित समजून घ्यायचा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे कारण की या ठिकाणी तुम्हाला लवकर समजत नाही, याची डायरेक्शन समजत नाही वगैरे वगैरे, तर ते व्यवस्थित समजून घ्या कोणते लॉज आपण या ठिकाणी यूज केलेले आहे. तर बघा, बेसिक लॉ या ठिकाणी अप्लाय करायला थोडंसं अवघड होतं किंवा तुम्हाला सिमेट्री तिथं समजत नाही, त्यामुळे आपण काय करू तर फॉर्म्युलावरून त्याचा बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी काय करू तर यूज करायचा या ठिकाणी प्रयत्न करू. तर बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंटमुळे इन अ सर्क्युलर आर्क, कुठे तर ऍक्सिस वरती. ठीक आहे, ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी आपल्याला प्रोड्यूस करायचं. मग सर्वात पहिले मी काय घेतलं तर एक सर्क्युलर आर्क या ठिकाणी कन्सिडर केला. दिस इज सर्क्युलर आर्क. तर हा झाला तुमचा सर्क्युलर आर्क आपण या ठिकाणी काय केलं तर कन्सिडर केलेला आहे. मग या सर्क्युलर आर्क मधून करंट आता नेहमी बघा कोणत्या डायरेक्शन मध्ये, सर्क्युलर आर्क जर घेतला तर करंट कोणत्या डायरेक्शन मध्ये घ्यायचा हे आपण कोणत्या रूलने सांगितलं तर राईट हँड थंब रूल नुसार, बरं की नाही. तो नेहमी कसा पाहिजे तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन पाहिजे. का तसं, कारण की त्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड को डायरेक्ट होणार तर आउटवर्ड डायरेक्ट होणार तुमच्याकडे, बरोबर की नाही. इनवर्ड घेत नाही आपण सहसा, बरं की नाही. इनवर्ड असेल तर सर्कल आणि क्रॉसने पण करतो. मग या केसमध्ये तो काय ना तर आउटवर्ड डायरेक्ट होणार, मग सर्कल विथ डॉटने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. मग याच्यातून काय ना तर करंट पास होणार आहे. करंट कोणत्या डायरेक्शन तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन याच्यातून काय ना तर करंट पास होणार आहे. मग करंट किती पास झालं तर सपोज आय इतका करंट काय झालं तर पास केला आपण. ठीक आहे, आता या ठिकाणी काय घेतलं तर आपण हा सेंटर घेतला आणि ऍक्सिस म्हटलं आपल्या, बरं की नाही. आता ऍक्सिस म्हणजे काय तर एखादा सर्क्युलर आर्क जर असेल तर त्याच्या ऍक्सिस वरती समजा बॉटल आहे, ठीक आहे, हा, तर हा सर्क्युलर आर्क इमॅजिन करा. ठीक आहे, ऍक्सिस म्हटल्यावरती ई ऍक्सिस झाली, बरं की नाही. याच्या अराउंड काय ना तर तुमची बॉडी काय ना तर रोटेट होणार. मग याचे जर तुम्ही ऍक्सिस कन्सिडर केलं तर ई असे ऍक्सिस असणार आहे आणि याच्या अराउंड काय ना तर बॉडी तुमची करंट याच्या अराउंड काय ना तर असा फ्लो होणार, कळलं का नाही. म्हणजे तुम्हाला ऍक्सिस वरती फाईन करायचं. ओके, मग मी या ठिकाणी काय करतो तर एक ऍक्सिस या ठिकाणी ड्रॉ करतो. या ठिकाणी काय घेतलं तुम्ही ऍक्सिस घेतला, हा सर्कलचा काय असेल तर सेंटर आणि ऍक्सिस वरती सपोज तो पॉईंट काय घेतला तर मी पी इतका घेतला. त्या पॉईंटला मला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी फाईन करायचं. ठीक आहे,
आता या केसमध्ये आपल्याला काय करायचं तर अजून दोन ऍक्सिस घेऊ आपण, जे सर्कलची काय असणार तर डायमीटर असणार. ओके, मग या ठिकाणी मी एक सर्कलचा डायमीटर घेतला या ठिकाणी. दिस इज डायमीटर ऑफ दॅट सर्कल. सर्कलचे काय असणार तर डायमीटर. पण ही ऍक्सिस नाही होणार. ठीक आहे, ऍक्सिस कशी तर परपेंडिक्युलर टू द सरफेस ही ऍक्सिस होईल, पण इन इट्स प्लेन. तर इन इट्स प्लेन नको, ही कोणती झाली तर तुमची एक्स ऍक्सिस झाली. त्यानंतर अजून एक ऍक्सिस काढू शकता तुम्ही, ती म्हणजे काय तर वाय ऍक्सिस या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. याची काही गरज नाहीये, पण तुम्हाला मी या ठिकाणी रिप्रेझेंट करून देतो. मग नवीन एक ऍक्सिस घेतली, ती कोणती घेतली तर अजून वाय ऍक्सिस आपण या ठिकाणी कन्सिडर केली. ठीक आहे, आता एक्स आणि वाय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि आज झेड चाललेला आहे. मी कोणती ऍक्सिस आहे तुमची झेड ऍक्सिस आहे. मग झेड ऍक्सिस या तिन्ही ऍक्सिस एकमेकांना कशा आहेत परपेंडिक्युलर. पण आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कुठे फाइंड करायचं तर आपल्याला फाइंड करायचं आहे पी पॉईंटला, म्हणजे अलॉंग द कुठं तर झेड ऍक्सिस वरती तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर सपोज मी पुढे काय केलं तर अजून याला एक्सटेंड केलं तर हा रिप्रेझेंट करेल कोणता तर तुमचा झेड ऍक्सिस या ठिकाणी रिप्रेझेंट करेल. ही झाली तुमची झेड ऍक्सिस. तो पी पॉईंट सध्या आपण थोडासा खाली घेऊ. तर बघा या केसमध्ये आपल्याला काय करायचं असेल तर याचा करंट पास होत आहे. मग या ठिकाणी काय घेतलं तर मी एक स्मॉल पार्ट घेतला या ठिकाणी घेऊ सपोज, आणि तो स्मॉल पार्ट काय रिप्रेझेंट करतो तर लेंथ ऑफ एलिमेंट. स्मॉल सेक्शन घेतला, दॅट इज लेंथ ऑफ एलिमेंट. आज आला तुमचा डीएल बार, राईट. पण आता करंट असा चाललेला आहे, म्हणजे मॅग्नेटिक जर लेंथ असणार ती कशा होणार अशी डायरेक्ट होणार, बरोबर की नाही. ते नेहमी कशा असते तर करंटच्या अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे या पाथला कसा असणार तर तो त्या टँजेन्शियल असणार, बरोबर की नाही. म्हणजे इथं जर मॅग्नेटिक लेंथ ऑफ एलिमेंट जर घेतला त्याचे डायरेक्शन कशा असणार तर ऑलवेज टँजेन्शियल टू द सरफेस. सरफेसला कशा असणार तर टँजेन्शियल असणार. आता इमॅजिन करा की सर्क्युलर पाथ असा नाही, असा आहे ना, असा प्लेस केलेला आहे. मग टँजेन्शियल पाथ असा असणार आहे. टँजेन्शियल पाथ कसा असणार तर या डायरेक्शन मध्ये. मग याला काय करू तर आपण एक टँजेन्शियल पाथ या ठिकाणी मी काय करतो तर रिप्रेझेंट करतोय. दिस इज द डायरेक्शन ऑफ लेंथ ऑफ एलिमेंट डीएल. आता या लेंथ ऑफ एलिमेंट आणि ज्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं असतं, या दोघांमधलं याच्या सेंटर पासून तर त्या पॉईंट पर्यंत जर डिस्टन्स घेतलं तर ते रिप्रेझेंट करतो आपण स्मॉल आर ने रिप्रेझेंट करत असतो. मग या ठिकाणी काय करू तर आपण हे दोन पॉईंट जॉईन करून टाकू. लेंथ ऑफ एलिमेंटच्या सेंटर पासून तर ज्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं तिथपर्यंत जे डिस्टन्स असेल ते किती असेल तर स्मॉल आर इतकं काय असणार तर डिस्टन्स असेल. ठीक आहे, दिस इज द स्मॉल आर. मग या ठिकाणी तो पॉईंट पी येऊन गेला. ठीक आहे, मग लेंथ ऑफ एलिमेंट पासून तर त्या पी पॉईंट पर्यंत जे डिस्टन्स असतं ते कशाने रिप्रेझेंट केलं जातं तर नेहमी स्मॉल आर ने रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे, मग या सेंटर पासून तर पी पर्यंत डिस्टन्स कोणत्या ऍक्सिस वरती अलॉंग द झेड ऍक्सिस आहे, म्हणून हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय कन्सिडर करू तर झेड या ठिकाणी कन्सिडर करू. आणि या सर्कलची रेडियस असणार आहे ओ पासून तर इथ पर्यंत डिस्टन्स ते काय असणार तर कॅपिटल आर. व्हॉट इज कॅपिटल आर? कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर लूप. And what is small r? Small r is the distance between that length of element and the point at which we have to find the magnetic field. Okay, length of element पासून p पर्यंत डिस्टन्स स्मॉल आर असेल आणि झेड आलंय. ठीक आहे, मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. आता आपण बायोटन सावर्ट्स लॉ घेतला होता. आता बायोटन सावर्ट्स लॉ काय तर डीबी म्हणजे स्मॉल पार्ट, या स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट मुळे तिथं डेव्हलप होणार मॅग्नेटिक फील्ड तो पण स्मॉल असणार, तो रिप्रेझेंट केला डीबी बार. आता मी दोन टर्म्स मध्ये घेतो, एक मॅग्निट्यूड मध्ये घेणार आणि एक दुसरं वेक्टर मध्ये घेणार. ठीक आहे, तर दोन्ही याच्यात घेऊ, स्केलर फॉर्म मध्ये आणि वेक्टर फॉर्म मध्ये. मग काय झालं तर म्यू 0/4 पुढे जर घेतला तर आयडियल आणि पुढे काय घेतो आपण साइन थिटा आणि टोटल डिवायडेड बाय आर स्क्वेअर घेत असतो. ते झालं मॅग्निट्यूडच्या टर्म मध्ये. ओके, आता जर मी वेक्टरच्या फॉर्म मध्ये घेतला तर आज झाला तुमचा डीबी बार इज इक्वल टू म्यू 0/4 हे काय तर स्केलर आहे, तर याला काही करायची गरज नाही. ठीक आहे, करंट तुम्ही बाहेर काढू शकता आणि या ठिकाणी दोन एलिमेंट आहे, एक लेंथ ऑफ एलिमेंट आणि दुसरा काय तर रेडियस वेक्टर. साइन थिटा इथला कॅन्सल झाला, मग या आर स्क्वेअरचं काय होणार तर आर क्यूब होणार, बरं की नाही. आता ही पण मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या दोघांमध्ये कोणतं प्रोडक्ट आहे तर यांच्या दोघांमध्ये आहे तुमचा क्रॉस प्रोडक्ट आहे, बरोबर की नाही. आता क्रॉस प्रोडक्ट जर असतं तर आपण 11th क्रॉस प्रोडक्ट बद्दल काही कन्सेप्ट घेतले होते, बरोबर की नाही. समजा माझ्याकडे दोन वेक्टर आहे, कोणतं तर ए बार क्रॉस काय तर तुमचा बी बार. येणारा आन्सर पण असणार तुमचा वेक्टर मध्ये, तो थर्ड वेक्टर असेल सी बार, बरोबर की नाही. समजा आज तुमचा कुठं असेल तर अलॉंग द
एक्स ऍक्सिस त्याचं युनिट वेक्टर आय कॅप असं तुमचं अलॉंग द झेड ऍक्सिस बरोबर की वाय ऍक्सिस म्हणजे त्याचं युनिट वेक्टर जे कॅप असेल आणि आजू सी असेल तो कुठं असेल तर अलॉंग द झेड ऍक्सिस म्हणजे त्याचं युनिट वेक्टर काय असेल तर के कॅप बरोबर की नाही म्हणजे बघा मॅग्नेटिक फील्ड लेंथ ऑफ इलेमेंट आणि आर रेडियस वेक्टर हे सर्व कशा असतात तर एकमेकांना परपेंडिक्युलर असतात म्हणजे अजून लेंथ ऑफ इलेमेंट आहे आणि आर मग याच्यातला जर तुम्ही अँगल घेतला तर अँगल एक्झॅक्टली किती असणार तर 90 डिग्री मी थोडंसं डायग्राम आता थोडंसं चेंज करतो जेणेकरून तुम्हाला ते 90 डिग्री पण दिसेल ठीक आहे मग इथला जो अँगल असणार आहे लेंथ ऑफ इलेमेंटची डायरेक्शन आणि याच्यातला अँगल तो थिटा किती असणार तर तुमचा 90 डिग्री असणार आता पुस्तकात त्याने थिटा इथला आपण नॉर्मली थिटा इथला घेत असतो त्याने याला थिटा बाकीच्याला पण त्याने काय कन्सिडर केलं तर थिटाच कन्सिडर केला आपण दुसरा लेटर यूज करू त्या ठिकाणी ठीक आहे दुसरा अँगल यूज करू मग अँगल किती झाला तर 90 डिग्री आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लेंथ ऑफ इलेमेंट आणि करंट याच्यामध्ये तर तुमचा किती येतात 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणजे जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे ती तिसऱ्याच ऍक्सिस वरती म्हणजे सपोज एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती ओके तर तुम्ही थोडंसं इमॅजिन करा की काय तर तुमचा लेंथ ऑफ इलेमेंट समजा मी सरळ घेतला आणि हा करंट कॅरिंग डीएल आहे बरोबर की नाही डायरेक्शन ऑफ डीएल दिस इज आर ची डायरेक्शन आणि काय तर तुमची डीएल आहे मग तिसरी जी आहे ती कशी असणार तर याला नेहमी कशी असणार तर परपेंडिक्युलर असणार मग तिसरा जर वेक्टर घेतला तर तो तिसरा वेक्टर नेहमी कसा असणार तर याला परपेंडिक्युलर एक तर या साईडला असेल नाही तर या साईडला असेल ठीक आहे मग सगळं आपण असं घेऊ बघा हे तीनही एकमेकांना कसे येतात परपेंडिक्युलर आहे कळलं का नाही मग तीनही वेगवेगळ्या ऍक्सिस वरती आपण या ठिकाणी काय केलं तर कन्सिडर केलं एक्स ऍक्सिस वाय झेड ऍक्सिस आणि काय घेतले तर तुम्ही एक्स ऍक्सिस आता याला असं बेंड करून घ्या कळलं ही अशी बेंड केली बरोबर का नाही म्हणजे बघा ही कुठं चाललेली आहे तर ही या डायरेक्शन मध्ये चाललेली अशी ओके आणि या ठिकाणी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती या डायरेक्शन मध्ये एकमेकांना परपेंडिक्युलर किंवा अशी घेऊ आपण परपेंडिक्युलर कळलं का नाही समजलं ना या ठिकाणी असं इमॅजिन करा तुम्ही थोडंसं इमॅजिन करावं लागेल तुम्हाला एकदा का ते इमॅजिनेशन झालं तर तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन भेटेल आणि एकदा का मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन भेटलं तर मग सगळं काम झालं ठीक आहे मग ही झाली तुमची पहिली परपेंडिक्युलर वाली ही पण तिसरी घेतली ती पण परपेंडिक्युलर आहे त्याला ठीक आहे आता या फिगर मध्ये आपण त्याला अरेंज करू बघा असं असणार कळलं का नाही असं म्हणजे तुम्ही जर इमॅजिन केलं तर मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये काय होणार तर डेव्हलप होणार ठीक आहे मग या ठिकाणी आपण मी मॅग्नेटिक फील्ड घेणार आहे आणि ती मॅग्नेटिक फील्ड काय असणार तर या डायरेक्शन मध्ये तुमची अलाइन होणार आणि ती स्मॉल मॅग्नेटिक फील्ड आहे तर काय घेतलं तर आपण डीबी बार सध्या आपण फक्त मॅग्निट्यूड मध्येच घेऊ बार वगैरे देण्याची काही गरज नाही बार आपण डायरेक्टली डायरेक्शन या ठिकाणी कन्सिडर केलं म्हणून त्याची काही गरज नाहीये आता आज आला इथला जर अँगल 90 असेल तर याच्यासोबत जो अँगल तयार होणार आहे तो देखील किती असला पाहिजे तर तो देखील 90 डिग्रीच असला पाहिजे ओके एवढं तर समजून जातं कारण की तीनही एकमेकांना कशा असणार तर परपेंडिक्युलर बघा या ठिकाणी मी कोणताही राईट हँड रूल किंवा थंब रूल किंवा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल किंवा फॉर्म रूल राईट हँड थंब रूल या ठिकाणी यूज केलेला नाही बरोबर की नाही कोणताच यूज केला नाही तर मी या ठिकाणी कन्सेप्ट यूज केली कोणता तर क्रॉस प्रोडक्टची कन्सेप्ट या ठिकाणी यूज केली आणि त्याच्यानुसार काय केलं तर डीबीची डायरेक्शन या ठिकाणी आपल्याला भेटून गेली आणि 90 डिग्री ते तुम्ही इमॅजिन करा तर याची काही सध्या दाखवायची गरज नाही इथं दाखवून दिलेलं मी ठीक आहे तर या प्रकारे आता बघा हा जो आर आहे रेडियसने स्मॉल आर आणि रेडियस या दोघांमधला जो अँगल आहे तो आपण वेगळा अँगल कन्सिडर करू त्याला काय कन्सिडर केलं तर मी फाय कन्सिडर केला आता टेक्स्टबुक मध्ये तो पण थिटा दिलेला आहे तर तुम्ही गडबड करून टाकशाल याच्यातच तो थिटा पुट करून टाकाल आणि सॉल्व्ह करायला तुम्ही गडबड करून टाकशाल त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी थिटा या ठिकाणी कन्सिडर केलेला नाहीये आता जर डीबी घेतला तर इथला अँगल फाय बरं की नाही असं जर कन्सिडर केलं बघा हा जो टोटल अँगल आहे तो किती असणार तर 90 किंवा मग 90 आहे तर इथला अँगल किती असणार तर 90 मायनस थिटा त्यानुसार मग तिथला अँगल तुम्हाला काय करायचं तर भेटून जाईल ओके तर ही झाली तुमची डायग्राम थोडीशी बाकी आहे आपली तर त्यानुसार आपण त्याला काय करू तर याला स्प्लिट करून घेऊ आता आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कुठे घ्यायचं तर अलॉंग द ऍक्सिस घ्यायचं म्हणजे अलॉंग द झेड ऍक्सिस म्हणजे हा जो डीबी आलेला आहे याला काय करावं लागेल तुम्हाला रिझॉल्व्ह करावं लागेल बरोबर की नाही रिझॉल्व्ह जर केलं तर तुम्हाला काय भेटून जाईल तर अँगल दोन कॉम्पोनंट भेटेल एक भेटेल तुम्हाला अलॉंग द एक्स ऍक्सिस आणि दुसरा कुठे भेटेल तर अलॉंग द झेड ऍक्सिस भेटेल मग आपल्याला या ठिकाणी फाईन करायचं पण जर कॉम्पोनंट फाईन करायचा असेल तर सर्वात महत्वाचा जो असेल तो काय असतो तुमचा अँगल फाईन करणं आणि तो म्हणजे काय तर फाय किती आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी शोधावा लागेल मग कसं शोधणार आहे तर त्यासाठी आपण काय करू तर सर्वात पहिले फाय घेऊ इथला 90 डिग्री असेल म्हणजे इथला जो अँगल असेल तो किती असेल तर 90 मायनस फाय फक्त समजून घ्या काय होतंय आता हा अँगल आणि परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथला अँगल किती असेल तर 90 मायनस फाय तर फक्त फाय असेल आता परत याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथला अँगल किती असलं पाहिजे तर 90 मायनस फाय असलं पाहिजे आज 90 मायनस फाय तर इथला अँगल काय असेल तर फक्त फाय असेल प्रत्येक जण एकमेकांना परपेंडिक्युलर बघा इथला अँगल 90 आहे
आज 90 मायनस फाय आहे तर उरलेला अँगल फक्त फाय. परत हा याला एक परपेंडिक्युलर आहे म्हणजे आज फाय आहे तर हा 90 मायनस फाय आणि हा परत याला परपेंडिक्युलर म्हणजे 90 मायनस फाय तर हा फक्त किती असतं तर फाय. बाकीचे अँगल आपल्याला नको असते ते मी डायरेक्टली काय करतो इथं रफ करून टाकतो म्हणजे ते अँगल आपल्याला काढायची काही गरज भेटणार नाही. ठीक आहे, मग अँगल आपल्याला फाय या ठिकाणी भेटून गेला. ही झाली कोणती तरी झाली ऍडजस्टंट आणि ऍडजस्टंट जर असेल तर आपण काय घेतो कॉस घेत असतो. म्हणजे अलॉंग द झेड ऍक्सिस घेतला तर डीबी काय भेटेल तर डीबी कॉस फाय भेटेल. कॉस भेटला तर हा काय भेटेल तर तुम्हाला साईन भेटेल. डीबी काय भेटला तर तुम्हाला साईन फाय या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण काय केलं तर सर्वात पहिले या ठिकाणी डायग्राम कम्प्लीट केली. एवढं अवघड नाही. इमॅजिन केलं तरच हे डेरिव्हेशन तुम्ही सक्सेसफुली या ठिकाणी कम्प्लीट करू शकता. अदरवाईज तुमच्याकडून हे डेरिव्हेशन कम्प्लीट होणार नाही. ओके, तर या ठिकाणी आपण डायग्राम काय केली तर कम्प्लीट केली. कोणाला काही डाऊट असेल तर या डायग्राम मध्ये ते विचारून घेऊ आपण. जसं तुम्ही इथं डीएल घेतला तसं इथं डीएल राहील आणि अँगल डायरेक्शन इकडे राहणार, बरोबर की नाही. डायरेक्शन आता करंट फ्लो होतोय तर डीएल ची डायरेक्शन इकडे आणि परत त्याच्यापासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आणि मॅग्नेटिक फील्ड अशी असणार, बरोबर की नाही. मॅग्नेटिक फील्ड तशीच घेऊ आपण. मग या साईडला जर इमॅजिन केलं तर मॅग्नेटिक फील्ड अशी भेटणार तुम्हाला आणि इकडचा परत इथला अँगल किती भेटेल तर इथला अँगल परत फाय भेटेल आणि हा काय भेटेल तर डीबी कॉस फाय भेटेल आणि इकडचा काय भेटेल तर तुम्हाला डीबी साइन फाय भेटेल जर इकडे घेतला तर तुम्ही इकडे, बरोबर की नाही. आता हे डीबी साइन फाय आणि डीबी साइन फाय कसे इक्वल अँड अपोजिट आहे. एक राईट साईडला चालेल आणि लेफ्ट साईडला म्हणजे जे डीबी साइन फाय आहे ते काय होणार एकमेकांना कॅन्सल करून टाकते. तर डायग्राम काढायची काय गरज नाही, फक्त तुम्ही समजून घ्या. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कुठे डेव्हलप होणार त्याबद्दल आपल्याला तुम्ही बरेच विचार कन्सिडर करणार डीबी साइन फाय काय घेतला नाही आणि सर्वच्या सर्व जी मॅग्नेटिक फील्ड आहे याच्यामध्ये दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये म्हणजे दोघांची काय होणार तर ऍडिशन होणार. म्हणजे जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार ती कुठं असणार तर अलॉंग द ऍक्सिसच असेल, नॉट परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस. या ऍक्सिसला परपेंडिक्युलर नसणार आहे. तो डीबी साइन फाय आपल्याला घ्यायचा नाहीच आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला ही सेकंड इमॅजिनेशन या ठिकाणी तुम्हाला शो केलेली. ठीक आहे, तर त्याची काही गरज नाहीये. फक्त कोणता असणार तर डीबी कॉस फाय या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. मग मॅग्नेटिक फील्ड कुठे घ्यायचं तर आपल्याला अलॉंग द झेड ऍक्सिस घ्यायचं आहे. मग त्या ठिकाणी फक्त आपण डीबी कॉस फाय या ठिकाणी कन्सिडर करणार. इथपर्यंत समजलं असेल. आता आपण काय करू तर बायोट अँड सावर्ट्स लॉ या ठिकाणी यूज करू अकॉर्डिंग टू बायोट अँड सावर्ट्स लॉ. इथून मी स्टार्ट करतो. अकॉर्डिंग टू बायोट-सावर्ट्स लॉ. अकॉर्डिंग टू बायोट-सावर्ट लॉ. ओके, जनरल याच्यामध्ये घेऊ आपण कशामध्ये तर आपण घेणार आहे मॅग्निट्यूड मध्ये फक्त. ठीक आहे, डायरेक्शनची काही गरज नाहीये. म्हणजे स्केलर मध्ये मग डीबी इज इक्वल टू काय असेल तर तुमचा म्यू 0/4 पाय पुढे काय असणार तर आयडियल आणि पुढे असं तुमचा साइन थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर कोणता तर स्मॉल आर. आर मध्ये गडबड करू नका. पण या केसमध्ये जर थिटा घेतला तर थिटा किती येतात 90 डिग्री. मग याच्यात 90 डिग्री आपण पुट करून टाकू. ठीक आहे, पुट थिटा इज इक्वल टू 90 डिग्री इन. आता तुम्ही जेव्हा लिहिणार तर तुमच्यावरतीच येणार. मग मी अबो इक्वेशन करतो. ठीक आहे, इन अबो इक्वेशन तुम्ही लिहिणार आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, आता माझ्याकडे तेवढी स्पेस नाही तर खाली जसं आलं तसं तुम्ही लिहून टाका. खाली आलं वर आलं काय आलं. ठीक आहे, इन अबो इक्वेशन म्हणजे या इक्वेशन मध्ये. मग याच्यात जर पुट केलं तर काय भेटेल तर डीबी इज इक्वल टू म्यू 0/4 पाय ओके, तर म्यू 0/4 पाय आयडियल तसंच लिहिणार मी आयडियल आणि साइन थिटा किती पुट करायचं तर 90 डिग्री आणि टोटल डिवाइड करायला तर आर स्क्वेअर. साइन 90 माहिती तुम्हाला 1 असेल. मग जो डीबी भेटणार आहे फक्त हा डीबी किती भेटणार तर म्यू 0 काय भेटत तर तुम्हाला 4 पाय पुढे भेटलं तुम्हाला आयडियल साइन थिटाची व्हॅल्यू 1 झाली आणि काय झाला तर तुमचा आर स्क्वेअर या ठिकाणी कम्प्लीट झाला. ठीक आहे, तर साइन 90 पुट केला. साइन 90 किती आला तर तुमचा 1 झाला. ठीक आहे, तर ती व्हॅल्यू आपल्याला झालेली. आता आपलं काम काय तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. कुठे फाइंड करायचं तर अलॉंग द ऍक्सिस फाइंड करायचं म्हणजे कुठे तर झेड ऍक्सिस. ठीक आहे, टोटल मॅग्नेटिक फील्ड अलॉंग कुठे तर झेड ऍक्सिस अलॉंग झेड ऍक्सिस इज. ओके, झेड ऍक्सिस वरती टोटल मॅग्नेटिक फील्ड किती असणार. मग त्याला आपण एक काम करू बी झेड कन्सिडर करू. नाहीतर एक काम करा बी ऍक्सिस म्हणा तर ती झेड ऍक्सिसच आहे. तुम्हाला जी ऍक्सिस घ्यायची ती बी ऍक्सिस जर घेतलं तर इंटिग्रेशन मध्ये येणार आहे तुमचं टोटल घेणार ना आपण हा डीबी आहे. मग एक्स ऍक्सिस वरती टोटल मॅग्नेटिक फील्ड किती आहे तर ते आहे तुमचं
डीबी कॉस 5 की याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. ठीक आहे. काय केलं मी टोटल मॅग्नेटिक फील्ड कुठे घेतलं तर अलॉंग द ऍक्सिस घेतला नाही त्या अलॉंग द ऍक्सिस किती तर डीबी कॉस 5 इतकी काय तर तुमची व्हॅल्यू आहे. मग ती आपण या ठिकाणी पुट केलं. पण डीबी ऑलरेडी आपण वरच्या इक्वेशन मध्ये फाईन केलेलं आहे ते पुट करून टाका. मग ती किती आहे तर μ0/4 पुढे आहे तुमचा आयडीएल डिवायडेड बाय आर स्क्वेअर आणि इंटू काय राहिला तर तुमचा कॉस 5 हे कुठून आलं फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून तुम्ही हे लिहू शकता. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 1 वरून तुमचं हे झालं. आता याच्यात काय काय कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशनच्या काय करा तर बाहेर काढून घ्या. मग इंटिग्रेशनच्या बाहेर काय ना तर μ0/4 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घेतला. आय पण कॉन्स्टंट आहे. ओके. मग पुढे काय राहिलं आय कॉन्स्टंट आहे फक्त एवढंच कॉन्स्टंट तुम्ही बाहेर घेऊन टाका. ठीक आहे. मग मी काम करतो μ0 आय असं लिहिणार आणि इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं तर राहिला तुमचा डीएल डिवायडेड बाय ते आर स्क्वेअर आणि इथं काय राहिलं तर आपण कॉस 5 घेतला. आता कॉस 5 जर घेतला तर सपोज मी काय घेतला सेंटर कन्सिडर केला. इथला एक पॉईंट कन्सिडर करून घेऊ तो काय घेतला तर आपण ए कन्सिडर केला. मग हे ट्रायंगल तयार झाला बघा कोणता AOP एक राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी तयार झाला. मग आपल्याला कॉस फाईन करायचं. व्हॉट इज कॉस ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस बरोबर की नाही. पण बघा हायपोटेनियस घेऊन टाकू आणि त्या ठिकाणी आपली कॉस 5 ची व्हॅल्यू भेटून जाईल. मग याला काय करू आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. मग तो ट्रायंगल कन्सिडर करू इन ट्रायंगल AOP मेजर ऑफ अँगल AOP इज इक्वल टू किती आला तर 90 डिग्री. मग यूज काय करायचं मला कॉस यूज करायचा. मग या ठिकाणी राहिला माझा कॉस 5 इज इक्वल टू व्हॉट इज कॉस 5 ऍडजस्टंट साइड इज AO अपॉन हायपोटेनियस इज AP. ओके. AO ची व्हॅल्यू काय आहे AO ची व्हॅल्यू आहे कॅपिटल आर आणि AP ची व्हॅल्यू किती आहे तर स्मॉल आर. मग या ठिकाणी आपण पुट केली कॉस 5 ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. मग ती काय करू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करून टाकू. Therefore इक्वेशन नंबर 2 बिकम. मग काय भेटेल रे इक्वेशन नंबर 2 तर तो भेटेल तुम्हाला B ऍक्सिस इज इक्वल टू μ0 I टोटल डिवायडेड बाय 4 पाय आणि इंटिग्रेशन मध्ये राहिला काय तर DL आणि टोटल डिवायडेड बाय काय राहिला तर तुमचा R स्क्वेअर आणि कॉस 5 ची व्हॅल्यू काय पुट करायचं कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. स्मॉल r आणि स्मॉल r स्क्वेअर का ना तर स्मॉल r चा क्यूब होऊन जाणार. मग याला परत अरेंज करता येईल आपल्याला आणि पुढे आपल्याला ते इक्वेशन अरेंज करावं लागेल. कंटिन्यू करू. आता बघा पुढे जर गेला तर हा काय तर तुमचा B ऍक्सिस आहे आणि हा B ऍक्सिस काय तर तुमचा μ0 I टोटल डिवायडेड बाय काय तर 4 पाय. ओके. आणि इंटिग्रेशन मध्ये राहिलं काय तर DL R एक काम करा कॅपिटल R पुढे घेऊन टाका आणि डिवायडेड बाय R स्क्वेअर इंटू R काय होणार तर R चा क्यूब होणार आणि काय राहतं तुमचा DL बरोबर की नाही. पण आपल्याला बघा R स्मॉल r व्हेरिएबल असणार आहे. कुठं घेऊ शकता तुम्ही ते त्याच्यावर डिपेंड असतं. पण एकदा तुम्ही R सर्कलची रेडियस बदलणार नाहीये फिक्स आहे बरोबर की नाही. आणि जे एकदा का तुम्ही पॉईंट ऍक्सिस वरती एकदा पॉईंट घेतला म्हणजे झेड पण तुमचं चेंज होणार नाही. मग त्या स्मॉल r ला आपण काय करू तर कॅपिटल R आणि झेडच्या स्वरूपात काय करू तर या ठिकाणी रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करू. मग तोच ट्रायंगल घ्यायचा आणि त्या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम या ठिकाणी यूज करू शकतो. मग याला सपोज मी काय केलं तर इक्वेशन नंबर 3 कन्सिडर केलं. मग आता आपण काय करतो तोच ट्रायंगल घेऊ. ट्रायंगल AOP मेजर ऑफ अँगल AOP किती असणार तर 90 डिग्री बाय युजिंग पायथागोरस थेरम. सांगा पायथागोरस थेरम काय असेल तर हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजेच काय AP स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड कोणती घ्या तुम्ही AO घेतला सपोज AO स्क्वेअर प्लस सेकंड साइड ते काय असेल तर OP स्क्वेअर. AP काय तर AP आहे स्मॉल r त्याचा स्क्वेअर. AO काय तर AO आहे तुमचा कॅपिटल R स्क्वेअर आणि OP काय तर झेडचा काय करावं लागेल तर तुम्हाला स्क्वेअर करावं लागेल. पण आपल्याला बघा भावांनो R चा काय करायचा क्यूब करायचा नॉट अ स्क्वेअर. मग याला काय करा स्क्वेअर रूट घेऊन टाका. ठीक आहे. मग स्क्वेअर रूट जर घेतला तर R इज इक्वल टू काय भेटेल तर कॅपिटल R स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि रेस टू काय असतं तर 1/2 स्क्वेअर रूटचा अर्थ काय असतो तर रेस टू 1/2. पण आपल्याला आरच नकोय आपल्याला काय पाहिजे तर R क्यूब. मग याचं काय करू तर क्यूबिंग करून टाकू. ठीक आहे. क्यूबिंग जर केलं तर R चा क्यूब होणार. मग याचा क्यूब घ्यायचा दोन्ही बाजूला R स्क्वेअर R झेड स्क्वेअर याचा क्यूब घेतला तर रेस टू किती येणार तर 3/2. यातला R क्यूब ची व्हॅल्यू आता R क्यूब ची व्हॅल्यू भेटली ते आपण वरच्या इक्वेशन मध्ये या ठिकाणी पुट करायला काय अडचण नाहीये. Therefore इक्वेशन नंबर 3 बिकम. इक्वेशन 3 काय भेटणार आहे तर तो भेटेल तुम्हाला B ऍक्सिस इज इक्वल टू
म्यू 0 आय टोटल डिवायडेड बाय काय असेल तर 4 पाय असेल. आणि इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं तर तुमचं कॅपिटल आर आणि या आर क्यूबची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती काय तर कॅपिटल आर स्क्वेअर झेड स्क्वेअर रेस टू किती येतात 3/2 आणि हा काय आला तर तुमचा डीएल. आता हे जर टर्म बघितले ना तुम्ही तर या सर्व टर्म्स काय कॉन्स्टंट आहे. आर कॉन्स्टंट आहे, झेड सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती व्हॅल्यू फिक्स राहणार आहे. मग त्याला काय करू डायरेक्टली इंटिग्रेशनच्या बाहेर काढता येईल आपल्याला, बरोबर की नाही. मग इंटिग्रेशनच्या बाहेर जर काढला तर बी ऍक्सिस इज इक्वल टू काय भेटत तर म्यू 0 आय आणि हा कॅपिटल आर मी बाहेर घेतला आणि आपण बाहेर घेतला म्हणजे काय आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 3/2 आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 3/2 आणि इंटिग्रेशन मध्ये राहिलं काय तर डीएल. व्हॉट इज डीएल? डीएल इज द स्मॉल लेंथ ऑफ दिस, या सर्क्युलर पाथचा स्मॉल पार्ट आहे आणि यात सगळ्यांचे जर ऍडिशन केलं तर या सर्कलचे काय भेटेल तर आपल्याला सर्कम्फरन्स भेटून जाईल. डीएल म्हणजे लेंथ, बरं की नाही, सर्कम्फरन्स भेटेल. आणि सर्कम्फरन्स किती असणार तर इथं एक राहिला अजून 4 पाय राहिला. सर्कम्फरन्स किती असणार तर 2 पाय आर. मग या सर्व टर्मला आपण काय करू तर 2 पाय आर ने या ठिकाणी मल्टिप्लाय करून टाकू. ठीक आहे. मग आता या डायग्रामचे काम झालेलं आहे आपलं, डायग्रामची काही गरज नाहीये. मी डायग्राम पण या ठिकाणी रफ करतो आणि पुढे डेरिवेशन या ठिकाणी कंटिन्यू करू. ओके. तर बी ऍक्सिस इज इक्वल टू म्यू 0 आय कॅपिटल आर टोटल डिवायडेड बाय 4 पाय इन ब्रॅकेट. ओके. हा 4 पाय आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू किती राहिला 3/2. ओके. आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 3/2 आणि त्या डीएल ची व्हॅल्यू किती असणार तर 2 पाय आर. आर कोणता तर कॅपिटल आर, रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ, बरोबर की नाही. मग पाय आणि हा पाय कॅन्सल, 2 1 जा 1, 2 2 जा किती राहिला तर 4 राहिला. म्हणजेच काय तर बी ऍक्सिस जर घेतलं तुम्ही तर बी ऍक्सिस भेटेल तुम्हाला म्यू 0 आय कॅपिटल आर आणि हा परत कॅपिटल आर आहे, कॅपिटल आरचा काय होणार स्क्वेअर. म्यू 0 आय आर इंटू आर कॅपिटल आरचा स्क्वेअर झाला डिवायडेड बाय 2 आणि इथं राहिला काय तर आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि रेस टू किती येतात 3/2 आर झाला तुमचा बी ऍक्सिसचा फॉर्म्युला या ठिकाणी कम्प्लीट झाला. ठीक आहे. आता बी ऍक्सिसचा फॉर्म्युला कम्प्लीट झाला. याच्यामध्ये आपल्याला काही कंडिशन्स घेता आहेत. समजा आपण काय घेतलं तर मॅग्नेटिक फील्ड कुठं फाईन केल्यानंतर अलॉंग द ऍक्सिसने फाईन केलं, आपण डायरेक्टली सेंटरला फाईन केलं. ऑलरेडी त्याचं डेरिवेशन कालच झालेलं आपलं, बरोबर की नाही. मग ते डेरिवेशन बरोबर येतं किंवा नाही तर ते आपण या ठिकाणी काय करणार तर चेक करणार. ठीक आहे. तर ते या ठिकाणी आपण चेक करणार. मग काय करू तर मॅग्नेटिक म्हणजे डेरिवेशन आपण बरोबर घेतलं किंवा नाही ते आपल्याला क्लिअर होऊन जाईल. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट लूप, सर्क्युलर करंट कॅरिंग लूप. बघा सेंटरला घ्यायचं आहे म्हणजे झेड कुठं असणार आहे वरती नसणार आहे, झेड डायरेक्टली सेंटरला असणार आहे. म्हणजे त्या केसमध्ये झेड ची व्हॅल्यू किती असणार तर 0 असेल, बरोबर की नाही. झेडची व्हॅल्यू 0 म्हणजे हा जो बी ऍक्सिस आहे तो कुठं असणार तर त्याच्या सेंटरला असेल. मग बी सेंटर कन्सिडर करतो. मग काय राहिला तर म्यू 0 आय या ठिकाणी राहिला आर स्क्वेअर टोटल डिवायडेड बाय आर 2. या ठिकाणी फक्त आर चा स्क्वेअर असणार कारण झेड ची व्हॅल्यू आपण 0 टाकली आणि रेस टू काय तर 3/2 स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट तो कॅन्सल म्हणजे आर क्यूब राहिला, राईट ना. मग काय राहिलं तर म्यू 0 आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय राहिलं तर 2 आर क्यूब. इथला आर स्क्वेअर आणि क्यूब मधला एक सम कॅन्सल झाला. मग काय राहिलं तर म्यू 0 आय आणि टोटल डिवायडेड बाय काय असेल तर 2 आर. हे आपण सर्कलच्या सेंटरला इतकी मॅग्नेटिक फील्ड आपण फाईन केलेली होती, बरोबर की नाही. सर्कलला इतकी आणि जर तुमचं सेमी सर्कल असेल तर इथं म्यू 0 आय आपण 4 आर असतं, बरोबर की नाही. पूर्ण सर्कल असेल तर 2 आर आणि सेमी सर्कल असेल तर 4 आर. तर जे आपण डेरिवेशन घेतलं अलॉंग द ऍक्सिस ते आपण राईट घेतलेलं आहे, या ठिकाणी आपण प्रूव्ह केलंय. ठीक आहे. एकदम सिंपल आहे तर कोणाला काय अडचण नसायला पाहिजे. इफ करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल has
n number of turns. जर नंबर ऑफ टर्न्स असेल या नंबर ऑफ टर्न्स, तर हा जो बी ऍक्सिस आहे मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस. ओके, तर आपण झेड ऍक्सिस घेतला, मी पूर्ण ऍक्सिस घेतला, तुम्हाला जो ऍक्सिस घ्यायचा तो घेऊ शकता. सध्या आपण झेड घेतलाय. मग तो बी ऍक्सिसचा फॉर्म्युला काय आहे, तर तो आहे तुमचा μ0I r स्क्वेअर कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट R स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 3 डिवायडेड बाय 2. आज आला सिंगल टर्न साठी. आपल्याला कोणासाठी घ्यायचं, जर त्या कॉईलला नंबर ऑफ टर्न्स असेल, खूप सारी वायर अशी वाईन केलेली असेल, तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी तेवढ्या प्रमाणात वाढणार आहे. मग याला काय करावं लागेल, तुम्हाला त्या n ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, मग आज आला तुम्हाला नंबर ऑफ टर्न साठी असेल तर, मग नंबर ऑफ टर्न असेल तर तुम्हाला n ने मल्टिप्लाय करायचं, तेवढं लक्षात ठेवा. मग आज आला कुठे, तर आज आला अलॉंग द ऍक्सिस. आणि जर सपोज तुम्ही तो सेंटरला फाइंड केला त्या नंबर ऑफ सर्क्युलर कॉइल साठी, तर सेकंड पॉईंट घेऊ, magnetic field at the center of circular coil. माईक बंद असू द्या. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर कॉइल. सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला घेतला तर मॅग्नेटिक फील्ड कुठे घ्यायचं आपल्याला, सेंटरला. आणि त्यामध्ये काय असणार, नंबर ऑफ टर्न्स या ठिकाणी असतील. माईक बंद असू द्या, कळतं का? माईक बंद करा प्लीज. सर्कलच्या सेंटरला घ्यायचं आणि सर्कलच्या सेंटरला जर घेतला तर तो किती आहे, तर μ0I डिवायडेड बाय 2I. μ0I टोटल डिवायडेड बाय 2R. आणि नंबर ऑफ टर्न साठी घेतलं म्हणून यांनी काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग तुमचं पूर्ण ऍक्सिस वरती किंवा सर्कलच्या सेंटरला कुठे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड काढलं तर तुम्हाला n ने मल्टिप्लाय करायचं जर नंबर ऑफ टर्न्स असतील तर, अदरवाईज काही गरज नाहीये.